उपस्थित असलेले व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सगळ्यांचा नामोल्लेख मी करणार नाही, सर्व सन्माननीय नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते, आलेले आमच्या माता भगिनी, सर्व युवक मित्र, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वात प्रथम मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे भैयांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अहिल्यानगर लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात 5 वर्षापूर्वी निवडून आला, मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसरा कोणाचा दाखवायची हिंमत नाही। आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत, पण मी फार वेळ घेणार नाही। मी जेव्हा या ठिकाणी आलो, अचानक भैयानी तो व्हिडिओ लावला, मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे। हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा, आणि जर एकदम वाक्यरचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत। मी काय अर्ज भरायला जाणार नाही। आपण कशासाठी जातोय दिल्लीला? तिथे फिरायला जायचंय, तिथे अक्षरधामला जायचंय, तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचा आहे। आपण का दिल्लीला गेलं पाहिजे? त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे 4 जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल, ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार आहे। मला काय फार टीका टिप्पणी करायची नाही, पण खासदार होताना जेव्हा आमदार संग्राम भैया आमदार झाले आणि मला भेटले, आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की आमदार साहेब, आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं, ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं, हे आपल्याला एकत्रित करायचं आहे। निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे 2 लोक एकत्रितपणे काम करतात, तेव्हा 15 वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही पूर्ण होतो, 10 वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो, अनेक वर्षाची रखडलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होती, अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होतं, आणि असे अनेक कामं माननीय आमदार संग्राम जगतापांनी मी मिळून केले, ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेने पाहिलेलं होतं। हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता, आणि हा विकास आम्ही मिळून तुमच्यासाठी केला। कुणी हे स्वप्नात विचार केला नव्हता। काका, आपण स्वतः अनेक वर्षांपासून राजकारणात आहात, फ्लायओव्हरचे नारळ किती वेळेस फोडले गेले, अनेक कार्यक्रम, 3 मंत्री, फ्लायओव्हरचे पोते डझनभर, इलेक्शन लागलं म्हणजे लोकांमध्ये असं व्हायचं की फ्लायओव्हरचं भूमिपूजनची जाहिरात पाहिली तर लोक म्हणायचे आता लोकसभा आलेली दिसते। बरोबर आहे काका? आपण आमदारांनी मी ठरवलं, आमदार साहेब म्हणजे आपल्याला काय करायचं, म्हणजे आमदार साहेब आपण या नगरचं राजकारण बदलू, आपण दोघं असे लोकप्रतिनिधी होऊ की जे कोणीच भूमिपूजनाला जाणार नाही, पण आपण उद्घाटनाला जाणारे आमदार आणि खासदार होऊ। आणि म्हणून हा देशातला पहिला फ्लायओव्हर होता ज्या फ्लायओव्हरचं भूमिपूजन ना आमदारांनी केलं ना खासदारांनी केलं, पण उद्घाटन माननीय गडकरी साहेबांच्या उपस्थितीत आम्ही दोघांनी त्या फ्लायओव्हरवर जाऊन उद्घाटन करून लोकांना त्या फ्लायओव्हरची उपलब्धता करून दिली। पण नुसता फ्लायओव्हर करून आम्ही थांबलो नाही, हे पहिलं फ्लायओव्हर आहे
ज्याच्या खाली काका कोणी टपऱ्या लावल्या नाहीत. मी आमदारांना म्हटलं माझी एकच विनंती आहे, नगरला काही बांधलं का लगेच टपऱ्या उभे राहतात, हातगाड्या उभे राहतात. म्हटलं फ्लायओव्हर खाली काही होता कामा नये. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन त्यांना भाषणामधून आधारस्थान म्हणून चालत नाही. देशामध्ये पहिला फ्लायओव्हर आहे ज्याच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र उभारण्याचं काम आमदार संग्राम जगतापाने आम्ही केलं. याला विचार लागतात, याला वैचारिकता लागते आणि ही वैचारिकता आम्ही कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. नगरचा फ्लायओव्हर झाला, बायपास झालं, नगर करमाळा रस्ता झाला. 18 महिन्यामध्ये 2000 कोटी रुपयाचे रस्ते संपवले. आज माणूस जेव्हा नगरून कर्जतला जातो 45 मिनिटांमध्ये मिरजगाव मध्ये पोहोचतो. 45 मिनिटांमध्ये. आमचे लोक वारीला पंढरपूरला गाडीने जातात, कधी तर पंढरपूरला जायला 5 तास लागायचे, आज 2.5 तासामध्ये माणूस पंढरपूरला पोहोचतो. भैया बायपासचं जेव्हा नारळ फोडलं होतं जुन्या काळात, आता आपण कोणाचं नाव घेतलं नाही पाहिजे, सगळे आता आपण एक झालेलो आहोत. बायपास क्रॉस करायला जेवढं अंतर नगरहून शिर्डीला जायला लागत होतं त्यापेक्षा 1.5 पटीने फक्त नगरचा बायपास करायला क्रॉस करायला लागत होतं. आज विळदच्या बायपास पासून तर चांद बीबी महलापर्यंत घड्याळात मोजून 25 मिनिटांमध्ये माणूस पोहोचू शकतो. हे सुजय विखेने करून दाखवलं. माझं काम विकास करायचा आहे. मी कोणाच्या टीकेला उत्तर द्यायला इथं आलेलो नाही, मी कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायला इथं आलेलो नाहीये. तुम्हाला विकास पाहिजे असेल, तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील फक्त 5 वर्ष तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस काम करणारा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी देतो. मी कदाचित तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसेल, पण ते खासदाराचं काम नाही. खासदाराचं काम हे विकास करायचं आहे. खासदाराचं काम हे दिल्लीमध्ये आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे प्रश्न मांडून शेतकऱ्यांना आणि युवकांना न्याय देण्याचं काम खासदाराचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये काका नगर शहरामध्ये पहिली MIDC यायला 30 वर्षे गेले. 30 वर्षापूर्वी पहिली MIDC आली होती. आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखेच्या जोडीने 30 वर्षानंतर 500 एकरामध्ये वडगाव गुप्तामध्ये दुसरी MIDC अवघ्या 1.5 वर्षाच्या महायुती सरकारमध्ये आणली. नुसती MIDC आणली नाही, पण त्या MIDCला आणताना राज्य शासनाचे 350 कोटी रुपये हे आपले राज्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, काका 1 रुपयामध्ये 350 कोटी रुपयाची जमीन आपण MIDC मध्ये दिली. ज्या MIDCचा जमिनीचा भाव आज उद्योजकांना 4000 रुपये स्क्वेअर मीटर आहे, या नवीन वडगाव गुप्तामध्ये होणाऱ्या MIDCचा जमिनीचा भाव 900 रुपये स्क्वेअर मीटर राहणार आहे. फक्त 900 रुपये स्क्वेअर मीटर. याचा लेआउट सँक्शन झालाय. फक्त आचारसंहितेची अडचण आहे. या 500 एकरामध्ये भूतोना भविष्य असं नगरचं भविष्य, नगरच्या युवकांचं भविष्य दडलेलं आहे. म्हणून या MIDCची सुरुवात आम्ही दोघं मिळून मोठे मोठे उद्योग आणि या उद्योजकांच्या बरोबरचे फोटो तुम्हाला 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळतील की आम्ही कोणाला भेटून आलोय. आम्ही हळूहळू फोटो सोडतो, आमच्या अंगात आलेलं नाही. एखादी निवडणूक लागली तसं एखादा माणूस भावचळतो, तशी आपली परिस्थिती नाही. आपलं डोकं एकदम शांत आहे. आपण माहित आहोत आपण काय करत आहोत, आपल्याला माहिती आपण कशासाठी दिल्लीला जात आहोत, आपल्याला माहित असेल प्रचाराचे मुद्दे काय आहेत. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीब अजिबात नाही. ही निवडणूक नगरच्या भविष्याची निवडणूक आहे. ही निवडणूक या नगर जिल्ह्याच्या अपेक्षेची निवडणूक आहे. ही निवडणूक नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक नगरच्या 18 वर्षाच्या पुढच्या मुलांना
रोजगाराची संधी देण्याची निवडणूक आहे। ही जनतेची दिशाभूल जी केली जाते ही दिशाभूलला जनता बळी पडणार नाही। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जशी नवी MIDC उभी राहणार आहे तसंच मला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी उत्तर देतो। मला लोकांनी विचारलं नगर पुणे ट्रेनचं काय झालं? प्रश्न विचारणं सोपं आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की नगर पुणे ट्रेन यासाठी चालू होऊ शकली नाही कारण की जर आपण डेली एक्सप्रेस केली तर त्या ठिकाणी नगरहून निघणारी ट्रेन पुण्याला मुक्कामाला थांबवावी लागेल आणि परत यायला संध्याकाळी ट्रेनला पार्किंगला पुणे प्लॅटफॉर्मला जागा नव्हती। पण पुढच्या 6 महिन्यामध्ये हडपसरला 12 प्लॅटफॉर्मचं नवं रेल्वे स्टेशन चालू झाल्यावर नगर पुणे इंटरसिटी चालू करायची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटलाची राहणार आहे। ती हडपसरला थांबेल, पुण्याला सोडेल आणि हडपसरला मुक्काम करेल। पण एवढा विचार करायचा काका सगळ्यांचं कामच नाही, हे सगळ्यांचं काम नाही। अनेक रस्ते या ठिकाणी होणार आहे। येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये पुणे नगर संभाजीनगर ग्रीनफील्ड अलाइनमेंट पुण्याहून संभाजीनगरला काका अवघ्या 2 तासात 4 लेन रोड आपण करणार आहोत। पुणे ते संभाजीनगर 2 तासात कोणी पोहोचू शकलं कोणाला विश्वास नाही बसणार। सुरत ते चेन्नई 6 पदरी रोड आपण पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे या जिल्ह्याच्या जनतेला की मी आणि संग्राम जगतापांनी दिलेला शब्द जेवढे मागच्या इलेक्शनला उभं राहण्यापूर्वी दिलेले शब्द होते आज मत मागताना ते पूर्ण केल्यानंतरच तुमच्याकडे मत मागण्यासाठी आलेलो आहे। हे मुद्दा म्हणून तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं कुठलाही खोटं आश्वासन नाही, कुठलीही आरिरावीची भाषा नाही, कुठलीही दडपशाही नाही। आपण या नगर जिल्ह्याला राजकारण करत असताना सातत्याने एक सुसंस्कृतपणा या नगर जिल्ह्याने जपलेला आहे। या नगर जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल, या नगरच्या आपल्या माता भगिनी सुरक्षित ठेवायच्या असतील तर तुम्हाला कोणाला मतदान टाकायचंय तुम्हाला माहिती आहे। हे मी सांगायची गरज नाही। ही निवडणूक सुजय विखे विरुद्ध कोणी एका व्यक्तीची नाहीये, ही निवडणूक नगर जिल्ह्याची नाहीये, ही निवडणूक महाराष्ट्राची नाहीये, ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातामध्ये द्यायची त्याची ही निवडणूक आहे। आणि जर देश आपल्याला ज्याच्या हातामध्ये द्यायचा असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जर देशमध्ये नरेंद्र मोदी नाही तर दुसरं कोण? एक छोटंसं उदाहरण देतो काका की जेव्हा मी खासदार झालो लोकांना फक्त या रस्त्याचे प्रश्न आठवतात पण आर्टिकल 370 माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हटवल्यानंतर 4 वर्ष झाले जम्मू काश्मीर मध्ये एकही आतंकवादी हल्ला करायची हिम्मत पाकिस्तानची झाली नाही कारण की त्या ठिकाणी आदेश आहे की माणूस दिसला तर गोळ्या झाडा। हा प्रश्न महत्त्वाचा नाही? अनेक असे प्रश्न जे कदाचित या जन्मामध्ये कोणी करू शकलं नसेल असं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी करून दाखवले। आणि म्हणून देशाला या राजकारणामध्ये फक्त आणि फक्त जर या देशाचं भविष्य कोणाच्या हातामध्ये असेल तर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे। माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक भाषणं होतील, अनेक आरोप प्रत्यारोप होतील, पण मी तुम्हाला मतदान टाकण्याचा एकदम सोपा फॉर्म्युला सांगतो जो मला काका नुकताच आठवला। जो माणूस तुम्ही निवडून देणार आहात तो तुमच्या मुलांचं भविष्य बनवणार हे तर मान्य करता। आणि म्हणून एवढ्या निवडणुकीला जेव्हा कधी तुमच्या घरामध्ये निवडणुकीचे पॅम्पलेट येतील, मतदानाचे पॅम्पलेट येतील, हे पॅम्पलेट तुमच्या टेबलवर मांडा आणि या पॅम्पलेट मांडल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी मुलगी कॉलेजला जाते, जो मुलगा कॉलेजला जातो, हे मटके वटकेवाले बोलू नका बरं का, ते दुसरीकडे फिरतात, पण जे मुलं कॉलेजला जातात, जी माझी बहीण कॉलेजला जाते त्या सुशिक्षित मुलांना बोलून त्यांना विचारा की बाई हे इलेक्शन लागले, हे 3-4 फोटो तुला दिसतात, तू उद्या मोठी झाल्यावर तुला या 3 लोकांपैकी कोणासारखं व्हायचं आहे? हे जे पॅम्पलेट आहेत, तू उद्या मोठा झाला
तू आज कॉलेजला जातो, 12वीला जातो, तू या 3-4 फोटोंपैकी हे 3-4 फोटो उमेदवाराचे आहे. तू उद्या मोठा झाल्यावर कोणासारखं तुला व्हायचंय. तुमचा मुलगा, सुशिक्षित मुलगा, सुशिक्षित मुलगी ज्या फोटोवर हात ठेवेल त्याला जाऊन मतदान टाकून द्या. माझं काम आपाप होऊन जाईल. कारण की आपल्याला आपला मुलगा कोण करायचा आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ही निवडणूक नगरच्या भविष्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी ज्या विचारांनी एक दिलानी जे काम करायचं आहे त्याची ही निवडणूक आहे. ही की माझी अस्मिता फार टेन्शन, लोक म्हणतात फार घासून आहे. कारण की त्यांना कळतं की जर असं सांगितलं नाही काका तर मग संध्याकाळची सोय कशी होणार. ही चुरस निर्माण करणारे लोक कोण आहेत, हे नेगेटिव्ह चर्चा करणारे लोक कोण आहेत. कारण की त्यांना माहिती की वातावरण गरम केल्याशिवाय आपला खिसा गरम होणार नाही. आणि म्हणून या लोकांचं ऐकू नका. निवडणूक काय आहे, कोणत्या दिशेने आहे आणि निवडणुकीचा निकाल काय आहे हे मी ऑलरेडी आमदार संग्राम जगताप आणि आम्ही एका चिठ्ठीवर मताधिक्य लिहून एकामेकाच्या खिशात ठेवलेला आहे. लोक निर्णय केलेला आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आपण सगळेजण, आज इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा कदाचित माझ्या विरोधात पळालेला असेल, पण तरी सुद्धा हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही माझ्या या सभेसाठी आलात. हे नगर आपल्याला घडवायचं आहे, हा मनाचा मोठेपणा घडवायचा आहे, हा सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये आणायचा आहे. ते फक्त आणि फक्त महायुतीच आणू शकते हे मला तुम्हाला मुद्दामून सांगायचं. द्वेषाने नाही. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा द्वेषाने आलेला नाही, प्रेमाने आलेला आहे. इथं व्यासपीठावर बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या विरोधात विधाते सरांनी भाषण केलं, पण आम्ही काउंटिंगच्या वेळेस एकमेकाला मिठी मारली. निकाल लागल्या मी आणि संग्राम जगताप भेटलो, आम्ही हात मिळवणी केली, गप्पा मारल्या. मग ते त्यांच्या निवडणुकीला मोकळे. मी स्वतः खासदार झाल्यानंतर काकांचं जाऊन दर्शन घेतलं. जोपर्यंत राजकारण येतं जातं, पक्ष येतात जातात, निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो, पण ज्या दिवशी आपल्या या राजकीय व्यासपटलावर सुसंस्कृतपणा संपेल त्या दिवशी नगर पूर्णपणे संपून जाईल. म्हणून सुसंस्कृतपणा हा कायम ठेवला पाहिजे. आणि हे फक्त आणि फक्त कौटुंबिक लोक करू शकतात. वारसा असणं, एखाद्या व्यक्तीचं आर्थिक सक्षमीकरण असणं हे काय चुकीचं नाही. लोक मला म्हणतात, माझ्यावर कोणीतरी म्हणतं माझ्याकडे फार पैसा आहे. आता तुम्ही मला सांगा, मी आणि संग्राम जगताप शेजारी शेजारी उभं राहिलो तर कोण वाटतं आमदार आणि कोण वाटतं कार्यकर्ता, एवढं सांगा. काकांचं मी बोलतच नाही, काका जाऊ दे. पैसा असणं नसणं हा गैरभाग आहे, पण मी माझं आर्थिक असणं, माझं आर्थिक ताकद असणे, मी कधीही माझं आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध असणं समोरच्या गरीबाला जाणीव करून दिली नाही. ही माझी उपलब्धी आहे, ही माझ्या परिवाराची उपलब्धी आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत ना आमच्या वागण्यामध्ये ना आमच्या बोलण्यामध्ये कधीही हीनभाव एखाद्या सर्वसामान्य माणसाला जाणवलं. म्हणून 50 वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं, सलग 50 वर्ष. एखादं कुटुंब राजकारणामध्ये येतं संपून जातं, पण 50 वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. पण हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही, त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही. पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा. एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाहीत. बाकी आपण सगळे समजूतदार आहात, बोलण्यासारखे बरंच काही आहे, पण आज ती वेळ नाही.
वेळ भरपूर झालाय, आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा एक सक्षम भारत, समृद्ध भारत आणि समृद्ध नगर माननीय आमदार संग्राम भैया जगतापांच्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की सलग 5 वर्ष पुढचे या नगर शहराचा भूतोरा भविष्याचा विकास आम्ही करून दाखवू आणि एक बदललेलं नगर, बदललेलं अहिल्यानगर आपल्याला सगळ्यांना डोळ्यापुढे पाहायला मिळेल. जे नगर आम्ही 50% बदलू शकलो काका, आम्ही जर एक होतो आणि अधिकृत एक असतो तर नगर आज ओळखू सुद्धा आलं नसतं. म्हणून अनेक कामं आमदार साहेब आपले आहेत. आम्ही पुढचा रोड मॅप ठरवलाय. तो रोड मॅप आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये जो रोड मॅप आहे पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की नगरला सगळ्यात जास्त मोठी गरज रिवाइज डीपी प्लॅनची आहे. मी आणि आमदार संग्राम जगतापांनी ठरवलंय की डीपी प्लॅन रिवाइज करण्याची आवश्यकता आहे. जेवढे ग्रीन झोन या नगरच्या आजूबाजूला लगत आहेत, शेतकऱ्यांना त्यांचा पैसा मिळावा, गरिबांना स्वस्त राहण्याचे घर मिळावेत, यासाठी आमदार संग्राम जगतापांनी मी संकल्प केलाय की पुढच्या 5 वर्षामध्ये आज जेवढा येलो झोन या अहमदनगर महानगरपालिके क्षेत्रामध्ये आहे तेवढाच दुपटीचा येलो झोन आम्ही 5 वर्षामध्ये या नगर महानगरपालिकेमध्ये निर्माण करून देणार. कुठेही अनावश्यक ग्रीन झोन ठेवला जाणार नाही आणि ज्या दिवशी हा येलो झोन मध्ये वाढ होईल त्या दिवशी जे घर आज 8,000 रुपये स्क्वेअर फीट आणि 9,000 रुपये स्क्वेअर फीटला मिळतात ते घर 2,000 रुपये स्क्वेअर फीटला एक सर्वसामान्य माणूस देखील घेऊ शकतो. हे स्वप्न आपण पाहिलंय. ऐकलं कोणाच्या भाषणामध्ये? हे कधी पहा भाषण काय चाललेत. असे आहेत 2-3 लोक टीव्हीवर दिसतात, पहा तुम्ही. असे बोलणारे 2-3 लोक रोज टीव्हीवर असतात. मी काय नाव घेणार नाही कोणाचं, तुम्हाला कळालं असेल. अजून तर ऊन भरपूर पडायचं आहे. उष्माघाताने पुढे काय होईल मला माहित नाही. पण येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं कल्याण करण्यासाठीच मी आणि आमदार काम करू. हे आमचं शब्द तुम्हाला आहे. शब्द यासाठी विश्वास ठेवण्यासारखा आहे की दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केल्यानंतरच तुमच्या पुढे आलोय पुढचा शब्द द्यायला. शेवटचं एकच की जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधलं सरदार वल्लभभाई पटेलला मान सन्मान देण्यासाठी, तसं आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे पाटील हे त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं सगळ्यात मोठं स्मारक या नगर शहरामध्ये आपण उभं करणार आहोत. ज्या अहिल्याबाई होळकरांनी या नगरला दिशा दिली, या देशाला दिशा दिली, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं मोठं स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर आम्ही उभारणार आहोत. त्याचं प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. हा विचार आला पाहिजे. मला कोणालाही द्वेष भावनेने बोलायचं नाही, मला कोणालाही खाली दाखवायचं नाही, कारण की कोणालाही खाली दाखवून मी मोठा होऊ शकत नाही. माझं काम हे या जिल्ह्याच्या जनतेचं स्वप्न पूर्ती करण्याचं आहे आणि ते आमदार संग्राम जगतापांना बरोबर घेऊन मी पुढचे 5 वर्ष देखील तेवढ्याच ताकदीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रत्येकाचा आशीर्वाद आपण माझ्या पाठीशी उभं कराल या विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.